लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आपल्या भेटीला आलेले मनोहर भोसले साहेब, जे 5वी इयत्तेच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कठीण समय येता या पाठाचे लेखक आहेत. ज्या वेळेला लेखक आपल्याला भेटतात त्यावेळेला होणारा जो आनंद असतो तो अविस्मरणीय आणि अवर्णनीय असतो, जो आम्ही साहित्य संमेलनातून घेतो. साहित्य संमेलनाला ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लेखक भेटतात, वेगवेगळ्या प्रकारच्या लेखिका भेटतात, साहित्यिक भेटतात आणि आम्हाला वाटतं की हां हे भेटायला पाहिजे होते, आम्हाला हे भेटायला पाहिजे होते असं वाटतं. आणि ते अचानकच आपल्या समोर ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला वेगळं असं आपण वेगळ्याच विश्वात आहोत असं वाटत असतं. तसं आज एक आपल्या 27 फेब्रुवारी नंतरचं 6 मार्च नावाचं एक साहित्य संमेलन झालं असं मला वाटतंय. तर खरोखरच आदरणीय मनोहर भोसले सर यांनी आपल्याला आपल्या लेखक होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, लेखक झाल्यानंतरचे त्यांचे अनुभव, त्यांच्या वाचनातून आलेले जे काही अनुभव आहेत ते आपल्याला सांगितले. आणि त्याचबरोबर माझ्या वर्गातील विद्यार्थिनी इयत्ता 6वीचे जान्हवी खदरे तिचं सुद्धा खूप तोंडभरून कौतुक केलं. तिच्यासाठीच ते आलेले आहेत असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि जेव्हा तिचा नंबर उद्घोषित झाला त्यावेळेला त्यांनी स्वतःहून एक त्या मुलीला पत्र पाठवले आणि तिला फोन केला. जान्हवी उभारा नंतर वर्गात तिनं मला 2 मिनिटात फोन केला की मॅडम मला एक पत्र आले आणि मला त्या सरांनी फोन केला होता. तर कोण बाळा? तर मला तिनं पत्र पाठवलं व्हॉट्सअपला. तर त्याच्यावरती नाव होतं सरांचं आणि तिनं स्वतः विचारलं सरांना, वेगळे प्रश्न काहीतरी विचारले आणि त्यानंतर तिच्या मनाला जो झालेला आनंद होता तो द्विगुणित करण्यासाठी सर इथं तिच्या भेटीसाठी आलेले आहेत. हे बघून मला गहिवरून आलं सर. आणि खूपच छान प्रकारचे तुमचे अनुभव आहेत. तुमच्या साहित्याचा लेखाजोखा तुम्ही मांडताना प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं जे लेखन आहे ते तुमच्या लेखणीतून दिसतंय. 12 पुस्तकं प्रकाशित होणं म्हणजे आम्ही एक प्रबंध लिहिताना जवळजवळ 6 ते 7 महिने घालवतो सर. आणि तुमच्या आयुष्याची हयात जी आहे ती 12 पुस्तकांनी म्हणजे अजून तुम्ही भरपूर लिहित आहात असं मला वाटतंय अजून. आणि लिहिताना म्हणजे एक माझा अनुभव आहे की लिहिणारा माणूस, वाचणारा माणूस आणि गाणारा माणूस हे कधीही म्हातारे होत नाहीत. बरोबर आहे ना सर? चिरंजीवी असतात ते. त्यांच्या मनात, त्यांच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारचं तेज असतं. आपल्याला अजून काहीतरी वाचायचं आहे, अजून काहीतरी लिहायचं आहे. आणि गाणाऱ्याला वाटतं की अजून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संगीतामध्ये वेगवेगळे शोध लावायचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची रागदारी तयार करायची आहे. त्यामुळे ह्या तिघांना आम्ही आपल्या साहित्य क्षेत्रामधली माणसं किंवा आपण सगळेजण मानावेत असं मला वाटतं. मी तर खूपच मानते गायक, लेखक आणि वाचक यांना माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचं म्हणजे देवाच्या पलीकडचं स्थान आहे सर. आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण या लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आपल्या आदरणीय तेली मॅडम यांचं कौतुक जास्त करायला पाहिजे की त्यांनी आपल्या शाळेमध्ये हे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आदरणीय भोसले सरांना आम्हाला भेटवू दिलं. त्यांनी केलेले जे उद्बोधन आहे ते फारच काय आहे, अतिशय उद्बोधक पद्धतीच्या ज्या त्यांच्या काही वाक्य होत्या किंवा भाषाशैली होत्या खूपच चांगल्या प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन केलं. मुलींची जी काही आकडेवारी आहे मृत्यूची, म्हणजे पोटात असतानाच मुलींना का मारलं जातं आणि त्यानंतर मुलींनी कोणत्या कोणत्या प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत, लाठीकाठी म्हणजे धाडसी असलेले जे काही खेळ आहेत ते का खेळणं गरजेचं आहे. आता आपल्याला क्षितिज जाधव सर आहेत शिकवायला, तर आत्मरक्षा प्रशिक्षण म्हणून ते आपल्याकडे आहे. 2 तास प्रत्येक दिवशी ते आठवड्यातून 2 ते 3 वेळेला येतात आणि आपल्याला शिकवायला येतात. पण ते सुद्धा काळाची गरज बनलेलं आहे. आता आपलं जे गाव आहे ते फाट्याच्या आतमध्ये आहे आणि फाट्याच्या पुढं 2 किलोमीटर अंतर तुम्हाला चालत जावं लागतं आणि त्यातून पुढं तुम्ही कोल्हापूरला शिकायला जाता 9वी नंतर. तर त्यावेळेला सुद्धा तुमच्यावरती कठीण एखादा प्रसंग आला तर तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे ह्याचे सुद्धा बाळकडू त्यांनी तुम्हाला आता या उभ्या दिलेले आहेत. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं एक मुलींचं अस्तित्व असणं गरजेचं आहे. मुलींच्या अस्तित्वाचे त्यांनी तोंड भरून कौतुक पण केलं आणि मुली खूप महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा त्यांनी आपल्याला आपल्या भाषणातून, आपल्या वक्तव्यातून, आपल्या उद्बोधनातून सांगितलेलं आहे. त्यांची जी पुस्तकं आहेत ती सर्वांनी वाचावीत असं मला वाटतं. कारण पुस्तक वाचल्यानंतर माणूस शहाणा होतो, पुस्तक वाचल्यानंतर माणूस विवेकी होतो आणि पुस्तक वाचल्यानंतर माणूस वाचतो असं मला म्हणायचं आहे.
कारण वाचन हा खूप चांगल्या प्रकारचा संस्कार आहे. सकारात्मक विचार रोवण्याचं जे बीज रोवण्याचं जे काम करतं वाचन, त्याच्यासारखं दुसरं अन्न नाही. वाचन हे मनाचं अन्न आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण ते अन्न दररोज खायला शिका. आपल्या पाठ्यपुस्तकातली जे काही वाचनाचे धडे आहेत, पाठ आहेत, हे तुम्हाला वाचणं गरजेचंच आहे. पण साहित्याचे जे वाचनं आहेत किंवा साहित्याचे जे पुस्तक आहेत, आता सरांची 12 पुस्तकं आहेत, एक एक पुस्तक तुम्ही दररोज वाचा. त्यानंतर तुम्हाला ज्या तुमच्या आपल्या ग्रंथालयामध्ये आहेत ती पुस्तकं तुम्हाला वेळापत्रकाप्रमाणे जे काही वेळ दिलेली आहे साहित्यिक पुस्तकांची वाचनं करायला, त्यासाठी तुम्ही तो वेळ काढा आणि ती पुस्तकं वाचा. माझं तर प्रबंधाचा 4थं वर्ष आहे PhDचं. माझा पण विषय आहे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास, हा माझा विषय आहे. आणि ह्या विषयाअंतर्गत मला तुमची सर मुलाखत घ्यायची आहे आणि यथोचित असे वेळ हे करून तुम्हाला तुम्ही मला वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींचं भाषिक क्षमतेचा विकास होण्यासाठी काय काय गरजेचं आहे आणि त्या मुलींच्या भाषेचा विकास होण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत, ह्या सर्व टप्प्यांचा किंवा ह्या सर्व टप्प्यांचा विचार करून मला तो प्रबंध लिहावा लागत आहे. आणि हे खूपच प्लस बाजू झाली मॅडम. तुमचे खरोखरच आभार की मला हा जो लेखक आपल्या भेटीला हा जो उपक्रम आहे तो खूप आवडला. आणि खरोखरच आदरणीय मुख्याध्यापक सर, आपला सर्व शिक्षक स्टाफ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व क्षितिज जाधव सर, या सर्वांचे आपल्या ह्या लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत आलेले जे आपले साहित्यिक आहेत मनोहर भोसले सर, यांचं तुम्ही उद्बोधन ऐकून घेतलात त्याबद्दल मी मनापासून आपले सर ऋण व्यक्त करतो.